नमस्कार मित्रांनो, भारतीय पोस्ट विभागात काही पदांसाठी भरती सुरू झालेली आहे आणि या पदावर जवळपास 63,000पर्यंत पगार हा मिळू शकतो। नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे। या संधीचा लाभ 10वी पास असलेले उमेदवार देखील घेऊ शकतात। तसेच पोस्ट ग्रॅज्युएट असलेल्या उमेदवारांनाही पुढील रिक्त पदासाठी नोकरी करता येऊ शकते। त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांनी आवश्यक हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकावा आणि अर्ज कसा करायचा, रिक्त पदासाठी कोठे भरती सुरू आहे याविषयी अगदी सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओसाठी बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, जेणेकरून अतिशय महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आता आपण पाहूया अर्जाची अंतिम तारीख काय आहे। नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी भारतीय पोस्ट विभागाने स्टाफ कार ड्रायव्हरच्या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे। indiapost.government.in याबाबतची अधिक माहिती दिलेल्या वेबसाईटवर पाहता येऊ शकते। या भरती प्रक्रियेअंतर्गत कार ड्रायव्हरची रिक्त पदे भरली जाणार आहेत। या रिक्त पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2024 आहे। त्यामुळे वेळ न दवडता इच्छुकांनी पदासाठी अर्ज करावा। आणि आता यासाठी पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे आपण जाणून घेऊया। लक्षात ठेवा की मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवाराने इयत्ता 10वी उत्तीर्ण केली असावी। तसेच या व्यक्तीला वाहन यंत्रणेचे ज्ञान असायला हवे। यासह अर्ज करणाऱ्या उमेदवाराला होमगार्ड किंवा नागरी स्वयंसेवक किंवा 3 वर्षाचा मोटर कार चालवण्याचा अनुभव असेल तर त्याला फायदा होऊ शकतो। महत्त्वाचे म्हणजे या रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षापर्यंत असावे। या भरती प्रक्रियेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 रुपये ते 63,200 पगार दिला जाईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही या पदासाठी अगदी वेळ न घालवता अर्ज करू शकता आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन आणि उपयुक्त अशा माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून अशीच नवनवीन आणि उपयुक्त माहिती आपणापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।